एकूण राज्याचा जर विचार केला तर राज्याच्या जो 92.09% निकाल लागलेला आहे, त्या तुलनेत मुंबई विभागाचा जो निकाल आहे तो 94.97% लागलेला आहे. म्हणजे एकूण जो राज्याची सरासरी ते सरासरीपेक्षा मुंबई विभाग पुढे आहे. म्हणजे एकूणच समाधानकारक कामगिरी मुंबई विभागाने केलेली दिसते. आणि मुंबई विभागामध्ये जे काही 6 जिल्ह्यांचा समावेश होतो, मुंबई दक्षिण, मुंबई पश्चिम, मुंबई उत्तर, ठाणे, रायगड, पालघर. तर या 6 जिल्ह्यांमध्ये मुंबई पश्चिम अग्रस्थानी आहे, प्रथम क्रमांकावर आलेला आहे. मुंबई पश्चिमचा जो निकाल आहे तो एकूण 96.65% आहे आणि त्याच्या जोडीलाच मुंबई दक्षिणचा निकाल आहे 96.37%. म्हणजे काही दशांश शतांशाच्या फरकाने मुंबई दक्षिण दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि ठाणे जिल्हा 95.04% एवढ्या गुणांसह म्हणजे एवढ्या सरासरीसह तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. आणि यंदा सुद्धा मुलांपेक्षा अधिक सरस कामगिरी केलेली दिसते. एकूण मुलांच्या आणि मुलींच्या टक्केवारीचा जर विचार केला तर 3% फरक दिसून येतो. मुलींच्या उत्तीर्णतेचं प्रमाण 96.40% आहे आणि मुलांच्या उत्तीर्णतेचं प्रमाण 93.63% आहे. म्हणजे मुली यात सरस ठरलेल्या दिसून येतात. बहुतांश विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहेच, परंतु काही विद्यार्थ्यांना अपयश आलं असेल, परंतु अपयशी विद्यार्थ्यांनी खचून न जाता आगामी परीक्षेसाठीची तयारी करावी. येत्या 22 जूनपासून पुरवणी परीक्षा सुरू होणार आहे आणि त्या पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्र स्वीकारण्यासाठी आता लगेचच सुरुवात होणार आहे. तर त्यांनी आवेदनपत्र भरून चांगल्या पद्धतीने अभ्यास करून पुरवणी परीक्षेला सामोरं जावं आणि या अपयशाचं जे काही म्हणजे त्यांच्या जे अपयश मिळालेलं असेल ते त्याचं यशात रूपांतर करावं असं मी त्यांना आवाहन करतो. यंदाच्या निकालाचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की यंदा आपण एक किमान आठवड्याभर अगोदर तरी निकाल लावला. यापूर्वी साधारणतः जून महिन्यात 10वीचा निकाल लागत होता. तो गेल्या वर्षापासूनच पहिल्यांदा आपण मे महिन्यात लावायला सुरुवात केली. पण गेल्या वर्षाच्या तुलनेनेही यंदा आपण एक आठवडा अगोदर निकाल हा घोषित केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना पुढील ज्या काही परीक्षा असतील, पुढे प्रवेश घ्यायचे असतील तर त्यासाठीचा मार्ग आपण मोकळा करून दिलेला आहे. एक राज्य मंडळाने आणि महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने एक चांगलं उत्तम पाऊल उचलून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी एक प्रकारे त्यांना प्रोत्साहित केलं असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही.